आज जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही निवेदन दिले, काय प्रमुख मागण्या काय सांगा? महानगरपालिकेमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून प्रशासक राज होतं, पण जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका होऊन लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत. असं असताना सुद्धा हे महानगरपालिकेचं प्रशासन आणि अतिक्रमण विभाग झोपा काढत असतो 2-2, 3-3 वर्ष. अतिक्रमण बसताना हप्ते घेण्याचं काम यांचे अधिकारी करतात आणि 3 वर्षात एकदाच मग पूर्ण शहराला अंगावर घेतात आणि गोरगरीब फेरीवाल्यांना याचा फटका बसतो. आज आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की जिल्हा प्रशासक म्हणून आपण मनपाला या सूचना द्या की नियमित अतिक्रमण काढण्याची कारवाई करा, पण फक्त फुटपाथवर बसलेले फेरीवाले भाजीवाले अडचण नाही आहेत. अरुंद रस्ते आहेत, पार्किंगला अपुरी जागा आहे आणि मोठमोठ्या संकुलामध्ये कॉम्प्लेक्समध्ये पार्किंग काढलेली नाही, मोठमोठ्या इमारतींनी पार्किंग काढली नाही, त्यांच्या गाड्या सगळ्या रोडवर येतात. रोडवर येलेल्या गाड्या उचलण्याची महापालिकेला टेंडर नाही, टोईंग करण्याची फॅसिलिटी नाही. मग लोकांमध्ये कशी शिस्त लागणार आहे? तुम्ही फक्त गोरगरिबांना फटके मारून आणि ऑटो स्टॉपवाल्यांना फटके मारून वाहतुकीची कोंडी सोडू शकत नाही. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की नगरसेवकांना, फेरीवाला समितीला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या, एरियानिहाय नियोजन करा, जिथं फेरीवाले आहेत त्यांना पर्यायी जागा द्या. जोपर्यंत तुम्ही हॉकर झोन करत नाही तोपर्यंत नो हॉकर झोनची अंमलबजावणी करता येत नाही. सत्तारबाई महापौर होते त्या काळामध्ये आम्ही शहरामध्ये गांधीनगरला, श्रीनगरला 3-4 ठिकाणी हॉकर झोन दिलेत. आता का देऊ शकत नाहीत? गोरगरीब फेरीवाल्यांची नाही कर्तव्य नाही का? जे भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या हक्काच्या जागा होत्या, तरोडेकर मार्केट होतं मोंढ्याला, वजिराबादला तरोडेकर मार्केट होतं, महात्मा फुले मंडी होती ITIला, हे सगळे विकून खाल्ले यांनी खाजगीकरण आणि लोकांच्या भागीदारीमध्ये आणि त्यांच्या हक्काच्या जागा पूर्ण काळाबाजारी करून विकलेत. मग आता या लोकांनी कुठं झालं पाहिजे? यांच्यासाठी तुम्ही मार्केट आणि जागोजागी ओपन स्पेसेस जे सोडलेले आहेत तिथं तुम्ही भाजी मार्केट का काढत नाही? शहरभरामध्ये महानगरपालिकेची ड्युटी नाही आहे का? ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारचा कायदा आहे की महानगरपालिकेला फेरीवाल्यांचे नियोजन आधी करायचं आहे. असं असताना सुद्धा सगळे कायदे धाब्याला बसून हे मनमानी पद्धतीनं गुंडगिरी करायला, JCB आणि बुलडोजर कल्चर आणायला. हे नांदेड आहे, हे महाराष्ट्र आहे, इथं आम्ही खपून घेणार नाही. तिथं कायद्याचं राज्य चालणार आहे, कारण इथं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे बीज पेरलेले आहे. बंडखोरी आमच्या रक्तामध्ये आहे. त्यामुळे अन्याय जर कोणी करत असेल तर जनतेचा रोष ओढून घेण्याचं काम महापालिका प्रशासनानं करू नये. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. दुसरा मुद्दा आज कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की जी बकरी ईद यायली याच्यामध्ये कायद्यानं बंधन घातलेल्या कायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरी होत असताना सुद्धा काही असामाजिक तत्व, काही समाजकंटक बेकायदेशीर संघटनेच्या नावानं गाड्या अडवण्याचं काम, मांस मटण अडवण्याचं काम करतात. आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगितलेलं आहे, जर या पद्धतीचं कोणी गोंधळ घालण्याचं आणि अतिरेक करण्याचं काम केलं तर कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. म्हणून पोलिसांनी अशा संघटनांची बैठक घ्यावी, त्यांना तंबी द्यावी की सगळ्यांना हर्षोल्लासामध्ये सण साजरे करायचं स्वातंत्र्य आहे. कुठं बेकायदेशीर होणार नाही, कुठं यदा कदाचित आढळून आला तर असे कत्तलीसाठी जे जनावरे येतात ते पकडल्यानंतर विकत घेण्यावर कारवाई करण्याऐवजी दोघांवर कारवाई झाली पाहिजे. हे विकणं सुद्धा गुन्हा आहे कायद्यानं. मग असे जनावरे बाजारात येईपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, बाजारात येईपर्यंत गाड्या अडवल्या जात नाहीत, बाजारात विकेपर्यंत कोणी त्यांना थांबवत नाही आणि विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांना अडवणूक करता. मग तुम्ही एकतर्फी कारवाई का करता या पद्धतीची? म्हणून जर कारवाई व्हावी तर दोन्हीकडून व्हायला पाहिजे, दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे, नाहीतर एकतर्फी कारवाई सहन केल्या जाणार नाही. हे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे.